नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8व्या उदाहरणाचं आपण आज सोल्युशन पाहणार आहोत. तुम्ही सर्वांनी उदाहरण सोडवलेलंच असेल असं मी गृहीत धरतोय आणि तुम्ही उत्तरं पाठवत चला. बरेच जण उत्तरं पाठवत नाहीत. चुकीचं असेल तरी चालेल, चुकलं तरी चालेल, परंतु उत्तरं पाठवत चला आणि किती चुका झाल्या ते पण तिथे लिहायचं आहे, मिस्टेक किती झाल्यात ते. तर ठीक आहे, आपण आज उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. तर आपल्याला आहे इन द बुक्स ऑफ नेने अँड काणे ट्रेडिंग अकाउंट फॉर देअर एंडेड 31 मार्च 2019. त्यानंतर आता आपल्याला जे दिलेलं आहे एक एक ॲटम घ्यायचा आहे आणि इफेक्ट त्या ठिकाणी व्यवस्थितपणे काल आपलं ठरल्याप्रमाणे द्यायचं आहे. कॅपिटल आहे नेने आणि काणे 15 लाख आणि 10 लाख. तर कॅपिटल कुठं लिहितो आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग आता मी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलेलो आहे. कॅपिटल अकाउंट, नेने आणि काणे. आता कॅपिटल आहे त्यांचे इनरला लिहायचं आहे 15 लाख रुपये. त्याच्यानंतर काणेंचं आहे 10 लाख. त्याच्यावरती आता H3 आपण अशी ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे हिडन ॲडजस्टमेंट आहे आणि काणेंच्या याच्यावर 5 नंबरची एक ॲडजस्टमेंट आहे. तर आता आपण त्या दोन्ही ॲडजस्टमेंटचं आपण बघूया काय म्हणते. H3 काय आहे तर ड्रॉइंग आहे आणि 5 नंबर जी आहे तर ती पण गुड्समधलं ड्रॉइंग आहे. तर आता आपण काय करतो, ड्रॉइंग कॅपिटलमधून काय करतो, लेस करतो. मग आता नेनेंचं पाहायला गेलं तर ड्रॉइंग किती आहे 20,000 आणि काणेंचं आहे 15,000. म्हणजे आता नेनेंचं 20,000 रुपये आपण मायनस करणार ड्रॉइंग, बरोबर, आणि इथे लिहिणार लेस ड्रॉइंग. ओके. आता ही ॲडजस्टमेंट आपल्याला अजून प्रॉफिट लॉस वगैरे हे सर्व इफेक्ट त्या ठिकाणी होणार आहेत. त्याच्यामुळे घाई न करता नेट प्रॉफिट नेट लॉसची ॲडजस्टमेंट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे काही फायनल आन्सर काढता येणार नाही. तर इथे मी तुम्हाला सांगितलं आहे काणेंच्या याच्यावरती ड्रॉइंग आहे 15,000 रुपये, बरोबर. पण 15,000मध्ये 5 नंबरच्या ॲडजस्टमेंटप्रमाणे किती आहे 6,000 रुपये. तर अशा प्रकारे आपण इथे काय करायचं, ब्रॅकेटमध्ये तुमच्या लक्षात येण्यासाठी मी लिहित आहे 15,000 रुपये हे ट्रायल बॅलन्समधलं आणि आता ॲडजस्टमेंटमधलं 6,000 रुपये. तर अशा प्रकारचा हा जो इफेक्ट होईल टोटल एकदम वजा 21,000 रुपये ड्रॉइंग. तर अशा प्रकारचं ड्रॉइंग आपण आता H3 आणि 5 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे ती आपण लगेच सोडवलेली आहे. कुठं आहे सन्ड्री डेटर्स. तर सन्ड्री डेटर आपण कुठे लिहितो, असेट साईडला. मी एक दोन ओळी सोडतोय. खालच्या ओळीला सन्ड्री डेटर्स, बरं. सन्ड्री डेटर्सवरती आता काय काय ॲडजस्टमेंट आहे H4 म्हणजे काय आहे, बॅड डेब्स दिलेले आहेत ट्रायल बॅलन्समध्ये, ती H4 आहे. ओल्ड बॅड डेब्स आणि ओल्ड RDD. तर बॅड डेब्स डेबिट बॅलन्स आणि RDD क्रेडिट बॅलन्स. त्यानंतर त्याच्यावर किती नंबरची ॲडजस्टमेंट आहे, 4 नंबर. 4 नंबरमध्ये काय सांगितलं आहे, राईट ऑफ बॅड डेब्स ₹5,000 अँड प्रोव्हाइड RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. तर आता परत ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा 5,000 रुपये बॅड डेब्स सांगितलेत आणि RDD 5% सांगितलेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा सन्ड्री डेटरची अमाऊंट लिहा इनरला. तर ती अमाऊंट आहे 4,50,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता काय करायचं आहे, ॲडजस्टमेंटमधले 5,000 रुपये RDD जी आहे ती काय करायची आहे, लेस करायची आहे. खाली राहिले मग आपल्याकडं 4,45,000. ठीक आहे. त्याच्यावर 5% RDD काढायची. काल आपण तुम्हाला मी RDD काढायला सांगितली होती 22,500. 22,500 RDD आपली आलेली आहे, नवीन RDD. आणि नंतर मग आउटरला शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे 22,500 वजा करून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 4,22,750 वजाबाकी आलेली आहे. तर इथे आता डेटर्स पहिल्यांदा आपण म्हणायचं इथे लेस बॅड डेब्स. ओके. त्याच्या खाली वजाबाकी करून किंवा तुम्ही दोन्हीही, हां ठीक आहे, वजाबाकी करून आता आलेला आहे
खाली आता लेस परत 5% आरडी 22,500 आउटरला आले 4ला 22,500. आता हे 5,000 डेबिट बॅलन्स बॅड डेब्स आले नवीन आणि 5% आणि न्यू आरडी आली 22,500. आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला बॅलन्स आहे डेबिट बॅलन्स आहे बॅड डेब्सचा 3350 आणि आरडीचा क्रेडिट बॅलन्स आहे 3,700. तर आपल्याला हे लक्षात येतं की डेबिट बॅलन्सेस काय आहे जास्त आहेत आणि त्याचा सर्व इफेक्ट आपल्याला काय करायचा आहे बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवायचं आहे. मग आता याची नोट मागच्या उदाहरणामध्ये छान नोट्स तुम्हाला काढून दिलेल्या आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही नोट्स तयार करायच्या आहेत. आता तोंडी पण सांगितलेत आणि नोट म्हणजे काय आता आपण याच्यात जे दाखवणार आहोत तेच त्या ठिकाणी नोट्स आहे. मी आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आलोय. इथे लिहित आहे टू ओल्ड बॅड डेब्स. पहिल्यांदा काय करायचं ओल्ड बॅड डेब्स घ्यायचे. ओके त्याच्यामध्ये काय म्हणायचं ॲड न्यू बॅड डेब्स. आणि दोघांची बेरीज करून नाही परत आपल्याला न्यू आरडी पण आलेली आहे ॲड न्यू आरडी. ओके त्याच्यातून मग आपण लेस करणार आहोत आपला ओल्ड आरडीचा बॅलन्स. ओके तर मी आता मांडलेला आहे अमाऊंट. आता इथे बघतोय आता ओल्ड बॅड डेब्स आपल्याला जे दिलेले होते ते आहे 3,350 बरोबर. त्याच्यातनं आता काय करायचं खाली ॲड न्यू बॅड डेब्स. ठीक आहे त्यात पुन्हा परत खालच्या वेळेला ॲड न्यू आरडी आलेली आहे 22,250 आणि याच्यामधून आता जी टोटल येईल ती खालच्या वेळेला घ्यायची 30,600 आणि या टोटलमधून आता ओल्ड आरडी जी आहे ती काय करायची आहे लेस करायची आहे 3,700. ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा बॅलन्स या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तर आउटरला त्याची काय करा व्यवस्थितपणे उत्तर लिहा 30,600 वजा 3,700 बरोबर आलं 26,900. ठीक आहे इथपर्यंत आलोय आपण आता. म्हणजे आता डेटर्स आणि बॅड डेब्स याची कंबाईन जी ॲडजस्टमेंट असते ती आपल्याला सोडून झालेली आहे आणि व्यवस्थितपणे आपण सर्व इफेक्ट दिलेले आहेत. प्रत्येक उदाहरणामध्ये हे ॲडजस्टमेंट येते. आता त्यामुळे तुम्हाला ही ॲडजस्टमेंट यायलाच पाहिजे आणि मी तुम्हाला सांगितलं उदाहरण टॅली झालंच पाहिजे आपलं की तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा तुम्ही ते सोडवू शकता. ठीक आहे तर पुढचे आता ॲटम्स आहे आपला आता डेटर्स झालाय. डेटर्स आल्यामुळे आपण सगळे डेटरच्या रिलेटेड सर्व ॲडजस्टमेंट्स आपण सोडून घेतल्यात. पुढचं आहे सनड्री क्रेडिटर्स. सनड्री क्रेडिटर्सवरती काहीच ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे सनड्री क्रेडिटर डायरेक्टली कुठे लिहून टाकायचे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मी आता ड्रॉइंगच्या खाली एक ओळ सोडून लिहित आहे सनड्री क्रेडिटर्स. अमाऊंट डायरेक्ट आउटरला कारण कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट त्यावरती नाही 3,00,000 रुपये. ठीक आहे त्यानंतर आहे आपल्याला आता रेंट 10 months 10,000. तर रेंट कुठं लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर मी आता टू रेंट. आता ही एक हिडन ॲडजस्टमेंट आहे बरोबर. तर हिडन ॲडजस्टमेंट आपण ओळखलेली आहे आणि त्याच्यावर आता आपण लक्षसुद्धा ठेवणार आहोत. तर ही हिडन ॲडजस्टमेंट आहे 10 महिन्याचा पगार दिलेला आहे रेंट दिलेला आहे भाडं दिलेलं आहे 10,000 रुपये. मग 2 महिन्यांचं आपलं देणं बाकी आहे कारण का तर 1 वर्ष 12 महिन्यांचं म्हणजे 10 महिन्यांचं दिलं आहे 2 महिन्यांचा रेंट काय आहे देणं बाकी आहे. तर 2,000 रुपये आपल्याला आउटस्टँडिंग आहेत आणि म्हणून त्याची जी ॲडजस्टमेंट आहे तर आपल्याला फर्स्ट इफेक्ट आहे ट्रेडिंग किंवा प्रॉफिट लॉसला त्याच ॲटममध्ये ॲड करा आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग आता मी रेंटच्या खाली लिहितोय ॲड आउटस्टँडिंग 2,000 रुपये आणि आउटरला आले 12,000 रुपये. ठीक आहे तर अशा प्रकारे हा झाला फर्स्ट इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट द्यायला जायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सनड्री क्रेडिटरच्या खाली आउटस्टँडिंग रेंट. आता 2,000 रुपये या ठिकाणी आपण लिहून टाकायचे. ठीक आहे तर झाला ही रेंटची ॲडजस्टमेंट. त्याचे 2 इफेक्ट आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत.
आता या उदाहरणामध्ये आपल्याला जर पाहायला गेलं तर आउटस्टँडिंग 2 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये 2 ॲटम आहे आणि हा रेंटचा एक, असे 3 ॲटम आहे. तुम्ही तिन्ही एकत्र घेतले तरी चालू शकतात किंवा असे सेपरेट लिहिले तरी चालतील. ठीक आहे, आउटस्टँडिंगचा रेट आपण सेपरेट लिहू कारण त्याच्या स्पेशल ॲडजस्टमेंट आहे. तर ठीक आहे, चला पुढचा आयटम आहे आपला आता रेंटच्या पुढे स्टॉक 1/4/2018. म्हणजे आता कोणता स्टॉक दिला त्यांनी? ओपनिंग स्टॉक. मग आता कुठं जायचं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहायचंय? ओपनिंग स्टॉक. आणि अमाऊंट आहे ओपनिंग स्टॉकची 5,35,500. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आयटम आहे आपला प्रिमायसिस. प्रिमायसिस काय आहे आपली? ॲडजस्टमेंट. मग सॉरी ॲसेट. आपण कुठे लिहिणार मग? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. प्रिमायसिस अमाऊंट आहे 8,50,000. पुढचा आयटम सॅलरीज 50,000 रुपये. मग सॅलरी कुठं लिहितो आपण? पटकन आठवलं पाहिजे आता. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज. आता त्याच्यावरती काय आहे? ॲडजस्टमेंट आहे. काय ॲडजस्टमेंट आहे 2 नंबरची? आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरी रुपीज. तर आउटस्टँडिंगची आत्ताच आपण रेंटप्रमाणे ही सोडवायची. मग काय म्हणायचे? ॲड आउटस्टँडिंग. ओके. मग आता इनरलाच अमाऊंट लिहायची आहे सॅलरीची. सॅलरीची अमाऊंट आहे 50,000 रुपये. आणि आता आउटस्टँडिंग किती दिली सॅलरी? 2,000 रुपये. मग अधिक 2,000 आणि मग आउटरला आले 52,000. ठीक आहे. तर अशा प्रकारे आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट आपण दिलाय. आता दुसरा इफेक्ट देण्यासाठी कुठं जायचं आहे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग चला आता इथं 2 आउटस्टँडिंग आहे. आपण आता काय करूया? एकत्र घेऊया. आलं लक्षात? तर इथे पुन्हा आपण म्हणायचं आउटस्टँडिंग. जर एकत्र घ्यायचं तर याला थोडीशी अंडरलाईन करूया आणि नंतर खाली घेऊया सॅलरी. सॅलरीजमध्ये अजून काय दिले? वेजेस. लगेच लिहून टाकूया म्हणजे आपल्या लक्षात राहणं अडचण नको. तर आता 2 सॅलरीज आहे. सॅलरीची अमाऊंट आहे 2,000 रुपये आणि आता नंतर वेजेसची ॲडजस्टमेंट सोडताना वेजेसची लिहूया. तर सॅलरीजचं झाले, 2 इफेक्ट आलेत बरोबर. चला पुढचा आयटम पहा आता. त्याच्यानंतर आहे डिस्काउंट. डिस्काउंट 2 ठिकाणी 800 आणि 950. तुम्हाला मी कालच सांगितलं काय करायचं ते. तर चला जाऊया डिस्काउंट लिहिण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता मी ऑलरेडी लिहिली त्याच्या खालीच लिहितोय टू डिस्काउंट. आता डेबिटचा जो बॅलन्स आहे तो डेबिटच्या कॉलममध्ये लिहायचा आहे 800 रुपये. आणि त्याचप्रमाणे आता परत डिस्काउंट पण दिलेला आहे क्रेडिट बॅलन्सेसमध्ये 950 रुपये. तर आता क्रेडिटला प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला द्यायचे, बाय म्हणायचे आणि डिस्काउंट म्हणायचे आणि डायरेक्ट अमाऊंट कुठे घ्यायची आहे? आउटरला. किती रुपये? 950 रुपये. ठीक आहे. 950 झाले. त्याच्यानंतर पुढे आहे मोटार व्हेकल 3,70,000. मोटार व्हेकल आपण कुठे लिहित असतो? असेट साईडला. मी आता इथे लिहित आहे मोटार व्हेकल. मोटार व्हेकल कारण आता त्याच्यावर 3 नंबरची काय ॲडजस्टमेंट आहे? तर डेप्रिसिएशन मोटार व्हेकल ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम. म्हणजे 5% काय आहे? डेप्रिसिएशन. मग मी इथे लगेच म्हणतोय मोटार व्हेकल लेस 5% डेप्रिसिएशन. ओके. मग आता व्हेकलची अमाऊंट लिहा. व्हेकल किती रुपयाला आहे? 3,70,000. त्याच्यातून आता काय करायचं आहे? वजा 5%. मग आता 3,70,000वरती 10% 37,000. त्याच्या निम्मे जर केलं 37च्या निम्मे किती येत आहे? डेप्रिसिएशन किती येत आहे मग? 18,500. तर डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट काहीच अवघड नाही आहे.
त्याच्यामुळं मी आता त्याच्यावर फार चर्चा करणार नाही, पण तुम्हाला ती सहज यायला पाहिजे. मग आता हे 18,500 यातून वजा करायचे आहेत आणि आउटरला काय घ्यायचं आहे, उत्तर घ्यायचं आहे 3,70,000. तर त्याच्यातून 18,500 गेले तर 3,51,500. चेक करत चला. नंतर उदाहरण झाल्यानंतर 3,51,500. हां, बरोबर आलेलं आहे. ठीक आहे, चला. हा झाला एक डेप्रिसिएशन. आता हेच डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट द्यायचा आहे परत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल, $18,500. ठीक आहे. त्याच्यानंतर आता डेप्रिसिएशनचं झालेलं आहे इफेक्ट त्याचा, तर ती ॲडजस्टमेंट आणि त्याचे दोन इफेक्ट आपण दिलेले आहेत मोटर व्हेकलचे. पुढचं पहा आता काय दिले त्यांनी आपल्याला. सेल्स 8,40,500. सेल्स कुठं लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सेल्स रक्कम आता इनरला घ्या, कारण त्याच्यावरची काय आहे, हिडन ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे रिटर्नची ॲडजस्टमेंट आहे. तर रिटर्न आहे 8,40,000 इनरला घ्या रक्कम 40,500. त्यातून लेस रिटर्न्स, तर रिटर्नची अमाऊंट आहे 5,500. ठीक आहे, त्याला आपण वजा चिन्ह द्यायचं आहे. लेस म्हणायचं आहे रिटर्न्स. आणि वजाबाकी करून आउटरला घ्या 8,35,000. चला पुढचा आयटम सेल झाला. सेलच्या खाली काय आता आपल्याकडे परचेसेस आहे. परत परचेसची ॲडजस्टमेंट आपल्याला घ्यायची लगेच. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच परत टू ओपनिंग स्टॉक टू परचेसेस. हां, त्याच्या खाली आपल्याला लगेच काय घ्यायचं आहे, लेस सेल्स रिटर्न. तर आता परचेसची अमाऊंट इनरला लिहा 6,40,500. लेस सेल्स रिटर्न अमाऊंट आहे 3,500 आणि आउटरला घ्यायचे आहेत 6,37,000. तर अशा प्रकारे परचेस आणि सेल्स रिटर्न्सच्या दोन्ही ॲडजस्टमेंट झाल्यात. खाली आहे वेजेस. आता वेजेस सुद्धा आपण कुठं लिहित असतो, ट्रेडिंगच्या डेबिटला. मग इथेच घ्या लगेच टू वेजेस. त्याच्यानंतर काय ॲडजस्टमेंट आहे 2 नंबरची, आउटस्टँडिंग. आपण काय लिहितो इथे सांगा बरं, मग पटकन आठवलं पाहिजे. ॲड आउटस्टँडिंग. मग आता वेजेसची अमाऊंट घ्या इनरला. वेजेस आपल्याला दिलेले आहेत 10,000 रुपये. खालच्या वेळेला अधिक आउटस्टँडिंग वेजेस 3,000 रुपये. आउटरला आले आपले 13,000 रुपये. ठीक आहे, हा झाला तुमचा फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठं देतो आपण सांगा पटकन. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघा, आउटस्टँडिंग सॅलरी आणि वेजेस. तर इथे 2,000 मध्येच हा ॲड करायचा आहे. आउटस्टँडिंग 3,000 रुपये आणि दोघांची बेरीज करून आता आउटरला घेऊन टाका, म्हणजे आउटस्टँडिंग आलं एकत्र. ठीक आहे, 5,000 रुपये. तर आउटस्टँडिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आता ॲडजस्टमेंट वेजेस झाला आहे. पुढचा आयटम आहे आपला ऑफिस एक्सपेन्सेस. तर हा कुठं लिहायचा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ऑफिस एक्सपेन्सेस
ऑफिस एक्सपेन्सेस 20,000 रुपये. त्यानंतरचा पुढचा आयटम आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मी इथे क्रेडिटरच्या खाली घेत आहे त्याला बँक ओव्हरड्राफ्ट आणि अमाऊंट आहे बँक ओव्हरड्राफ्टची. बँक ओव्हरड्राफ्ट 1,50,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता रिटर्न्स ह्या आपण 5,500 आणि 3,500 परचेस आणि सेल्समधून लेस केलेले आहेत. पुढे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. तर हा आता आपण इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे गुंतवणूक, ही काय समजायची, असेट, गडबड करायची नाही. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे आपली प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट 8 लाख रुपये. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट झाली. कॅश इन हँड आहे 40,000 रुपये. मी आता इथे फर्स्ट लाईनला लिहित आहे ॲसेट साईडला कॅश इन हँड अमाऊंट आहे 40,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आयटम आहे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपण खर्चात सहभागी होतो एखाद्याच्या, बरोबर का, त्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणतात. माझ्या हिश्श्याला किती आला खर्च, माझा कॉन्ट्रीब्युशन किती आहे, नाही का. तर म्हणून हा एक्सपेन्सेस आहे. तर आपण तो एक्सपेन्सेस कुठे घेणार, P&L अकाउंटच्या डेबिटला प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन 1 लाख रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आयटम आहे प्रॉव्हिडंट फंड. आता जे रिझर्व्ह फंड, कोणताही रिझर्व्ह असो, कोणताही फंड असो, कुठं जातो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आणि शिवाय लक्षात घ्यायचे प्रॉव्हिडंट फंड किती अमाऊंट आहे, 2,80,000. कोणत्या बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स, म्हणजे 100% काय जाणार, फंड म्हणजे लायबिलिटी साईडला जाणार आहे. तर आता त्या तिथे लिहायचं आहे आपल्याला प्रॉव्हिडंट फंडची अमाऊंट आहे प्रॉव्हिडंट फंड 2,80,000. तर आता पुढचा आयटम आहे आपला कॅश ॲट बँक. मी तर इथं कॅश इन हँडच्या खाली घेत आहे, कॅश इन हँडच्या खाली कॅश ॲट बँक. अमाऊंट आहे आपली कॅश ॲट बँकची 2 लाख रुपये. त्याच्यानंतर आता आपल्याला काय दिलं आहे, इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. तर हा इंटरेस्ट आहे आपल्याला मिळालेला इन्व्हेस्टमेंटवरचा, म्हणजे आपली काय झाली, इन्कम. मग इन्कम कुठं लिहितो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मी ते डिस्काउंटच्या खाली घेत आहे बाय प्रॉव्हिडंट फंड इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. तर याची अमाऊंट किती आहे ती पहा, प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट मिळालेलं आहे आपल्याला 42,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ड्रॉइंग. तर ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे ऑन बॅड डेब्स आणि RD, ही पण आपण ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला क्लोजिंग स्टॉकची एकच अमाऊंट दिली, त्यामुळे आता त्याची डायरेक्ट इफेक्ट आपण देऊन टाकूया. तर सांगा, फर्स्ट इफेक्ट कुठं लिहितो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आहे त्याची 3,60,000 रुपये. आणि आता हेच क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट कुठं द्यायचा आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग आता हे बॅलन्स शीट आहे आपलं
आणि इथे मी प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंटच्या खालची इथे लिहिणार आहे क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आहे क्लोजिंग स्टॉकची 3,60,000. ओके. तर अशा प्रकारे आता आपल्याला पहिली ॲडजस्टमेंट झाली. आता आउटस्टँडिंग वेजेस 3,000 रुपये आपण ॲड केलेत, दुसऱ्या लायबिलिटीला इफेक्ट दिलेला आहे. सॅलरीज आपण सॅलरीजमध्ये ॲड केली, लायबिलिटीला इफेक्ट दिला. 3 नंबर डेप्रिसिएशन मोटर व्हेकल डेप्रिसिएशन काढलेले 5% हे बघा इथे 18,500 आणि परत PLच्या डेबिटला घेतल्या बघा इथं डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल 18,500. त्याच्यानंतर राईट ऑफ बॅड डेप्स ₹5,000. आता हे बघा 5,000 रुपये बघा दिसतंय इथे घेतलेत. पटकन तुम्हाला आठवलं पाहिजे, सापडलं पाहिजे आपलं ही ॲडजस्टमेंट झाली की नाही झाली. हे बघा न्यू बॅड डेप्स 5,000 रुपये आलं. त्याच्यानंतर RDD काढलेली आहे आपण 22,250. तर अशा प्रकारे RDD आणि बॅड डेप्सची आपण ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे. नंतर काने वेटरी गुड्स ₹6,000 फॉर पर्सनल यूज, म्हणजे कानेचं हे ड्रॉइंग आहे कॅपिटलमधून आपण लेस केलं आहे बघा इथं दिसतंय सर्वांना. नीट पहा काने कॅपिटल अकाउंट काने लेस ड्रॉइंग 15,000 अधिक 6,000 एकत्र घेतले मी, दिसतंय 21,000 रुपये. आता हा झाल्याचा एक इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट कुठं जातो, माल कमी झाला आपला, कालच सांगितलं माल कमी झाला कुठं द्यायचं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय गुड्स विथड्रॉन बाय काने आणि रक्कम आहे आपली 6,000. ओके. तर अशा प्रकारे हे उदाहरणातली आपले ट्रायल बॅलन्समधले सर्व ॲटम, डेबिट क्रेडिट बॅलन्सेस, सर्व ॲडजस्टमेंट आपण पुन्हा चेक केलेले आहेत. आता त्याच्यानंतर आपला पुढचा टप्पा काय आहे, अकाउंट क्लोज करणे. मग पहिल्यांदा आपला छानपैकी नोट काढायचे आहेत. नोट काढायला विसरायचं नाही, सुंदर नोट मांडा. आपली नेहमीप्रमाणे नोट आहे टू क्लोज द ट्रेडिंग अकाउंट, डेबिट साईड टोटल बरोबर, क्रेडिट साईड टोटल बरोबर, लगेच टोटल लिहा. क्रेडिटची 12,01,000, 12,120, 1,000 असं लिहायचं आहे. 12,01 आणि मग 3,000. ठीक आहे. तर 12,01,000 रुपये आणि डिफरन्स लिहा खालच्या वेळेला 15,500. तर या ठिकाणी आपल्याला डेबिटचा बेरीज तुम्ही करायची आहे. तर इथे क्रेडिटची बेरीज जास्त आलेली आहे त्यामुळे मी ती घेत आहे 12,01,000. दोन्ही साईडला मी 12,01,000 लिहित आहे. आता जो डिफरन्स आलेला आहे तो किती सांगितला मी तुम्हाला, 15,500. तर इथे तुम्हाला काय झालेलं आहे, डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स आहे त्यामुळे इथे काय मिळाले आपल्याला आता, ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट याला आपण काय म्हणणार, कॅरीड डाऊन. ठीक आहे, 15,500. तर इथे ट्रेडिंग अकाउंट क्लोज झाले लगेच आणि हा आलेला ग्रॉस प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करायचा आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. ठीक आहे, अमाऊंट आहे त्याची 15,500. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करायचं आपल्याला आता, क्लोज करायचं. तर क्लोज करताना आता प्रॉफिट लॉसची टोटल आहे. आता खाली नोट मांडा टू क्लोज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि डेबिट साईड टोटल बरोबर 2,30,200. खालच्या ओळीला क्रेडिट साईड टोटल बरोबर 16,450. आणि डिफरन्स लिहा 2,13,750. 2,13,750. तर आता हा डिफरन्स आलेला आहे म्हणजे इथे डेबिटची बेरीज काय झालेली आहे, जास्त आलेली आहे. त्यामुळे या उदाहरणामध्ये आपल्याला काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. आणि हा लॉस आपण इथे दोघांना आता काय करायचं आहे, वाटून द्यायचं आहे. तर तत्पूर्वी छानपैकी परत एक नोट काढा टू डिस्ट्रीब्यूट लॉस टू पार्टनर्स ₹2,30,000.
13,750. मग आता काय करायचं आहे, रेशो आपल्याला दिलेला आहे 6:4. मग आता खालची वेळी घ्या, नेनेच प्रॉफिट बरोबर 2,13,750 गुणिले 6 आणि भागिले किती, त्या रेशोची बेरीज 6 + 4 भागिले 10. तर त्याचं उत्तर घ्या बरोबर पुढे लिहून लगेच 1,28,250 म्हणजे 2,13,750 गुणिले 6/10 बरोबर 1,28,250. त्याच्यानंतर काणेच प्रॉफिट बरोबर काणेच लॉस बरोबर, काणेचा लॉस किती पहा बरोबर लिहा 2,13,750 रेशो किती त्याचा 4/10 बरोबर उत्तर लगेच लिहा 85,500. तर अशा प्रकारे आपण लॉसचं वाटप केलेलं आहे आणि त्याचा इफेक्ट आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं द्यायचा आहे, क्रेडिट साईडला. मग क्रेडिट साईडला देताना आता आपल्याला जी बेरीज जास्त आली ती दोन्ही बाजूला पहिल्यांदा लिहून टाकूया 2,30,200. ठीक आहे, मी दोन्ही बाजूला ती लिहित आहे 2,30,200. ठीक आहे, डिफरन्स जो आलेला आहे तो मी आता या ठिकाणी लिहित आहे 2,13,750. आता लॉस झालेला आहे, मग आता आपण काय लिहिणार, बाय नेट लॉस. ठीक आहे, मग दोघांना काय करायचं आहे, वाटून द्यायचं आहे. पहिला आहे आपला पार्टनर नेने आणि त्याच्या खाली दुसरा पार्टनर आहे काणे. ठीक आहे, मग आता दोघांचं वाटप करायचं आहे. इनरला ती अमाऊंट त्या ठिकाणी लिहायची आहे. मग इनरला तुम्हाला मी आता नोट जी काढून दिली 1,28,250 हा काणेचा हिस्सा आणि खालच्या वेळेला घेणार आहोत आपण नेनेचा हिस्सा आणि काणेचा हिस्सा आहे अधिक 85,500. ठीक आहे, आणि त्याची टोटल बेरीज घेतली आपण आउटरला 2,13,750. आता आलेला हा जो लॉस आहे याच्या खाली ब्रॅकेटमध्ये काय म्हणायचं आहे, आता ॲड इन कॅपिटल असं आपण डेबिट लिहित होतो कारण प्रॉफिट होता तो ॲड करत होतो बरोबर. प्रॉफिट ॲड करायचा असतो आणि लॉस काय करायचा आहे, लेस करायचं. म्हणून मी इथं म्हणायचं आहे लेस फ्रॉम कॅपिटल. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. तर अशा प्रकारे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण काय केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे. आता आलेला लॉस काय करायचा आहे, पार्टनरच्या कॅपिटलमधून लेस करायचा आहे. मग आता जायचं कुठे, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता इथे नेने, आता नेनेच्या खाली पहिल्यांदा इफेक्ट द्यायचा आहे. पहिल्यांदा म्हणायचं आहे लेस नेट लॉस. काय म्हणायचं आहे, नेट लॉस. ओके, मग आता तुमचा नेट लॉस किती आलेला आहे त्याच्या हिश्श्याचं ते पाहायचं 1,28,000 वजा 1,28,750. ठीक आहे, त्याच्यातून आता त्याची वजाबाकी करून खाली घ्यायचं 13,71,750. ठीक आहे, त्याच्यातून मग आता आपला त्याचा जो ड्रॉइंग आहे 20,000 रुपये ते त्याच्यातून काय करायचं आहे, लेस करायचं बरोबर. आणि मग आता आउटरला त्याची रक्कम घ्यायची आहे 1,13,51,750. तर अशा प्रकारे नेनेचं नेट लॉस दिलाय, वजा केलाय आणि त्याच्यानंतर आपण त्याची टोटल वजाबाकी घेतली आहे खाली करून, त्याच्यातून परत ड्रॉइंग होतं त्याचं तेही लेस केलेलं आहे आणि आउटरला रक्कम त्या ठिकाणी घेतलेली आहे. आता आपण जाणार आहोत कानेंकडे. बरं, आता काणेचं कॅपिटल आहे 10 लाख रुपये. ठीक आहे, आता 10 लाख आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, पुन्हा आता लेस नेट लॉस. त्याला किती नेट लॉस आला ते तेवढी अमाऊंट घ्यायची आहे. काणेच्या खालच्या वेळेलाच लगेच आधी नेट लॉस तर नेट प्रॉफिटची ॲडजस्टमेंट दाखवायची आणि नंतर मग ड्रॉइंगची. हे लक्षात घ्या, क्रम खूप महत्त्वाचा आहे. तर त्याचा हिस्सा आहे 85,500. ठीक आहे, मग आता त्याची वजाबाकी करून खाली उत्तर आलेले आहे 9,14,500. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग त्याचं ड्रॉइंग आहे 21,000 रुपये. आपण ते मागाशीच पाहिले 15,000 अधिक 6,000 म्हणून आलेले आहे. तर त्याची आता काय करायची, आउटरला घ्यायची मायनस करून जो बॅलन्स असेल तो तुम्ही आउटरला घ्यायचा आहे आणि तो बॅलन्स आलेला आहे 8,93,500. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला दोन्हीही पार्टनरचे जे नेट लॉस होते ते आपण लेस केलेले आहेत आणि आउटरला बॅलन्स घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला आता हा 8,93,500 अमाऊंट बरोबर आहे. ठीक आहे, तर आता
हे सर्व आपण उदाहरण पूर्णपणे काय केलेलं आहे, सोडवलेलं आहे. आले लक्षात? तर याची टोटल मात्र जी आहे ती तुम्ही 24,250. आता येते का नाही टोटल हे तुम्ही खात्री करायची आहे आणि उदाहरण सोडवत राहायचं आहे पुन्हा पुन्हा सोडवलं तरच त्याचा तुम्हाला काय होईल, फायदा होईल. तर ठीक आहे, आपण आता या व्हिडिओमध्ये थांबूया. काही यानंतर क्रमाने येणारा व्हिडिओ व मागील सर्व व्हिडिओची लिस्ट या व्हिडिओच्या शेवटच्या 20 सेकंदात दिलेली आहे. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे. आपण सर्व मागील व्हिडिओ पाहू शकता, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. Thanks for watching my video.